हातामध्ये विसावला. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत विकी सुचितचा फटका. यावेळी मात्र थेट निवडला क्षेत्ररक्षक शुभमच्या हातामध्ये. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. फायनल बिग मॅच मध्ये मोठी विकेट, मोठा मासा लागला गळाला. तेजस शिंदे आतापर्यंत नशिबाची साथ मिळाली, यावेळी मात्र नशीब रुसलं आणि थेट निवडला क्षेत्ररक्षक. मोठी विकेट, शून्यावरती बाद. आतापर्यंत जेवढ्या वेळा रिव्हर्स अटेम्प्ट केला प्रत्येक वेळेला सक्सेसफुल झाला. एकमेव प्रयत्न फसला, तोही फायनल सारख्या मोठ्या मॅच मध्ये. तिसऱ्या क्रमांकावर दाखल होत आहेत धूम पुनर्वसन संघाकडून बॅट्समन नेम प्लीज. सचिन दाखल होतोय. सचिनच्या खांद्यावरती मदार असेल. यावेळी पुन्हा एकदा टॉप जावेमध्ये आहे विकी. डाऊन द बॉल, पकडला कॅच. बॅक टू बॅक विकेट फॉर जुबेर. दोन पुनर्वसन. यावेळी मात्र खराब सुरुवात. तेजस शिंदे पाठोपाठ सचिन आला. सचिन देखील आला पावली गोल्डन डकचा शिकार झाला. हॅट्रिकची संधी पुन्हा एकदा निर्माण झाली. आतापर्यंत हॅट्रिक आलेली नाहीये. नॉन स्ट्रायकिंग एंडला आता मात्र दाद्याच्या खांद्यावरची जबाबदारी वाढते. दाद्याला दादागिरी मैदानाच्या आतमध्ये आता दाखवावीच लागेल. आज ती वेळ आहे, हाच तो क्षण आहे. या क्षणामध्ये तुम्हाला वर्चस्व गाजवायचं आहे. गौरव पोळ मैदानाच्या आतमध्ये होतोय दाखल. क्रिकेटचा हा खेळ अतिशय क्रूर आहे मित्रांनो. कधी तुम्हाला मंचावरती डोक्यावरती घेतो तर कधी अडचणींचा सामना करायला लावतो. परंतु त्या अडचणींमधून देखील संघर्ष करत असताना यशाच्या दिशेनं कसं बाहेर पडता येईल हे पाहावं लागेल. जबरदस्त अतिशय वेगवान हाताळलेला चेंडू. याही वेळेला जुबेरची लाईन आणि लेंथ कौतुकास्पद. अगदी लेदर बॉल क्रिकेटमध्ये सातत्याने या प्रकारची लाईन लेंथ आपण पाहतो. आणि निरा टायगर्स जो ॲटिट्यूड मैदानाच्या आतमध्ये संघ घेऊन उतरलाय ना, तो नक्कीच पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अप्रतिमरित्या हाताळलेला आखूड टप्प्याचा चेंडू. आणखी एक डॉट बॉल. फायनल मधील पहिली ओव्हर मेडन जाते की काय पाहावं लागेल. दोन चांगले विकेट्स आले आहेत. डॉट बॉल्सचा भरणा आहे. एक चेंडू महत्वाचा या षटकामध्ये. स्विंग आणि पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप. षटकाची सांगता. डबल विकेट मेडन. फायनलच्या मॅच मध्ये जुबेरनं आपले इरादे केले स्पष्ट. याबरोबरच 5 अगदी महत्वपूर्ण मॅच मध्ये 5 षटकांच्या लढतीमध्ये फायनलची लढत आणि फायनलच्या लढतीसाठी त्याच महत्वपूर्ण व्यक्तिमत्व आज दाखल होतात. पांचाळ क्रिकेट क्लब ज्या संघाचा आपण सातत्याने उल्लेख करतोय त्या संघाची बांधणी करण्यामध्ये ज्या व्यक्तिमत्वाचा मोलाचा वाटा आहे, अर्थातच सन्माननीय आदरणीय विजय गायकवाड सर हे आपल्यासोबत जोडले जात आहेत. मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर बंडा शेवाळे, सन्माननीय राजकुमार शेवाळे यांचं देखील आगमन होत आहे. आपले स्वागत आहे. दाद्याच्या समोर शुभम असेल. पहिला चेंडू दादाच्या माध्यमातून बिग हिटचा प्रयत्न आहे. वन बाउन्स चेंडू निष्ठून देखील जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. विजय गायकवाड आणि राजकुमार शेवाळे सरांचं स्वागत एका चौकारानं केलंय दाद्यानं. दाद्याला दादागिरी दाखवावीच लागेल. पांचाळ क्रिकेट क्लब सातत्यपूर्वक हा उल्लेख का केला जातो, या परिसराचं क्रिकेट मोठं करण्याचं काम या संघाने केलेलं आहे.
रिव्हर्स अटेम्प्ट, फसला फटका, हवामध्ये टाकला, पकडला कॅच. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? सुशांत शिंदे, दाद्या देखील परत माघारी. गरज होती का या फटक्याची हा विचार मात्र आता करावा लागेल. अडचणीमध्ये आहे संघ, अडचणीमध्ये वाढ होते. दोन्ही मोठे खेळाडू ज्यांच्या खांद्यावरती संपूर्ण 2 पुनर्वसन संघाची मदर राहिल्या ते परत आहेत अगदी स्वस्तात माघारी. दोनों खिलाड़ी रिवर्सच्या प्रयत्नामध्ये. अगर ही सीधी उंगली से निकल रहा है, टेढ़ी करने की जरूरत है क्या? टेढ़ी केली आणि कधी कधी नशीब देखील बाळांना. आतापर्यंत नशिबाची साथ होती परंतु आज ती मिळत नाही. स्टार्स आर इम्पॉर्टंट. परंतु स्वप्नील मांढरे पहिल्या सामन्यात देखील आज पद्धतीनं संघ अडचणीत आला होता. त्यावेळी स्वप्नील उभा राहिला होता मॅच मध्ये. स्वप्नीलच्या खांद्यावर पुन्हा एकदा जबाबदारी आहे. फौजी लढवई या मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नील मांढरे नवीन मैदानाच्या आतमध्ये फलंदाज दाखल. यावेळी मात्र अतिरिक्त उसळी आहे. 1 फॉर द ओव्हरचा इशारा येतो पण त्यांचा. फायनलचा थरार अगदी जबरदस्तरित्या सुरू झाला. नीरा टायगर्सनी संपूर्ण समर्पण दिलंय मॅच मध्ये. सावध सुरुवात अगदी पवित्रा घेतला, हलक्या हाताने टाप केलाय. कव्हर्स मध्ये एक सिंगल चोरटी धाव नक्कीच दाखल होईल संघाच्या खात्यामध्ये. स्वप्नील देखील ऑफ द मार्क या सिंगल बरोबर. क्रुशियल मॅच मध्ये आता संकट येताना नवीन संधी घेऊन येतात. ती संधी आहे गौरवकडे. यावेळी मात्र अतिरिक्त उसळी आणि हा सेकंड बाउन्सर ऑफ द ओव्हर. यस, पंत सांगतील इट इज अ नो बॉल, नॉट अलाउड. सेकंड बाउन्सर नो बॉल नक्कीच घोषित केला जाईल. पंच युवराज शिंदे सर अतिशय अचूक निर्णय क्षमतेसाठी ओळखले जातात. नो बॉल आहे, पुन्हा हाताळावं लागेल आणि फ्री हिट असेल. गौरवसाठी संधी आहे. हा फ्री हिट हात मोकळे करण्याची संधी घेऊन आलाय, दबाव झुगारण्याची संधी घेऊन आलाय. बॅटची एज लागते ब्लॉक स्टॉप रिजन मध्ये. चेंडू निष्ठून देखील जाईल. अगदी यष्टीरक्षकांनी शॉर्ट सेटमॅनच्या मधोमध जो गॅप आहे तो गॅप भेदण्यामध्ये चेंडूला यश येत आहे, चौकार येत आहे. अगदी बॅटची एज जरी असली तरी धावा येणं गरजेचं आहे. यावेळी बिगिट करण्याचा प्रयत्न हवेमध्ये खेळा, फटका डीपमध्ये खेळाडू तैनात आहे त्याच्या माध्यमातून थांबवला जाईल. सिंगल प्राप्त होईल या चेंडूच्या पाठीमाग. या सिंगल बरोबरच 11 धावा धावफलकावरती. त्याबरोबर षटक समाप्त. अगदी पांचाळ क्रिकेट क्लब पाचवड सातत्यानं या सर्व मान्यवरांची मेहनत राहिलेली आहे या परिसरातलं क्रिकेट वाढवण्यासाठी. एकेकाळी मळीचे डोंगर असणाऱ्या या परिसराचं रूपांतर एका सुंदर अशा क्रीडांगणामध्ये करण्यात पांचाळ क्रिकेट क्लबचा मोलाचा वाटा राहिला. ते मेहनत राहिलेले ते अगदी याहीपेक्षा सुसज्ज सुविधा तुम्हाला देण्यासाठी कटिबद्ध आहेत. अगदी सर्वांच्या सहकार्याची निश्चितच यामध्ये अपेक्षा आहे. गायकवाड सरांच्या माध्यमातून नेहमीच या संघाची बांधणी अगदी सुरुवातीच्या काळापासून केली गेली. त्यानंतर ज्या पद्धतीने अगदी रवी जाधव सर असतील, राजकुमार शेवाळे सर असतील, अगदी आज आपल्यासोबत जोडले गेलेले अनिल सर असतील, या सर्वांची मेहनत राहिली आहे. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेला मात्र निर्धाव स्वरूपाचा प्राप्त होत आहे. सागर मोरे असतील, एक जबरदस्त अष्टपैलू, गजानन इतापे, पप्पू बाबर, या संपूर्ण संघाची मेहनत राहिली आहे या परिसराचे क्रिकेट वाढवण्यासाठी, सुसज्ज करण्यासाठी. आणखी दर्जेदार कसं हे मैदान करता येईल, आणखी या मैदानाला सुंदर रूप कसं देता येईल, कारखाना परिसर असेल, आपल्या संपूर्ण तालुक्याच्या माध्यमातून एक सुंदर असं मैदान खेळाडूंना कसं उपलब्ध करून देता येईल यासाठी प्रयत्न राहिलेला आहे पांचाळ क्रिकेट क्लबच्या संपूर्ण टीमचा. आणि नक्कीच या संपूर्ण प्रयत्नामध्ये, या मेहनतीमध्ये आपल्या सर्वांचंच सहकार्य, आपल्या सर्वांचीच मेहनत गरजेची आहे. या दरम्यान जबरदस्त टोला लगावला, हवेमध्ये खेळला गेलेला फटका निष्ठून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. गौरवचा हा ब्लास्ट 4 धावा संघाला देऊन जाईल.
तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 15 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. झुबेर यांनी डबल विकेट मेडन हाताळली आहे. अगदी आजकालच्या क्रिकेटमध्ये मेडन ओव्हर्स खूप कमी पाहायला मिळतात. अगदी काल आपण ऐकलं रवी जाधव सरांनी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस तो काळ होता 8 षटकांमध्ये 20-25 धावा करण्यासाठी देखील संघांना झुंजावं लागायचं. आजकाल गोलंदाजासाठी कर्दनकार राहिले आजचं आधुनिक क्रिकेट. परंतु अशा प्रकारच्या खेळामध्ये जेव्हा आजच्या आधुनिक क्रिकेटमध्ये जेव्हा गोलंदाज वर्चस्व गाजवतात ना तेव्हा नक्कीच जुन्या जाणत्या मंडळींच्या चेहऱ्यावरती हसू फुलतं. नक्कीच इनिंग्स ब्रेकमध्ये आपल्यासोबत जे मान्यवर जोडले गेलेत सन्मान्य गायकवाड सर असतील, त्याचबरोबर अनिल सर असतील, या सर्वांचंच आपण आठवणी जाग्या करणार आहोत. त्यांच्यासोबत नक्कीच त्यांचे अनुभव जाणून घेणार आहोत. या मैदानावर हा खेळ सुंदररित्या जो बहरलाय तो खेळ सजवण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत त्यांच्या वाणीतून ऐकणार आहोत. जबरदस्त बिग हिट केलाय, ओव्हर एक्स्ट्रा कव्हर, एक्स्ट्रा पॉवर जनरेट केली. गौरव पोळ कमत दावर कमत मान, ना कद बड़ा ना पद बड़ा, खिलाड़ी वही बड़ा जो टीम की मुसीबत में सबसे आगे खड़ा. संघ अडचणीत आहे, 2 मुख्य खेळाडू बाद झालेत आणि अशा वेळी संघ अडचणीत असताना मैदानाच्या आतमध्ये मुलूक मैदानी तोफ इथं डरकाळी फोडत्या. गौरव पोळ या षटकारासोबत 23 धावा धावफलकावरती. वेग आलाय धावफलकाला. पहिल्या षटकात एकही धाव नव्हती, मागील 2 षटकांमध्ये 23 धावा आल्यात. अजूनही 2 षटके बाकी आहेत. अगदी ड्रिंक्स ब्रेक मध्ये नक्कीच एक महत्वपूर्ण मेसेज पोहोचवला जाईल. गोलंदाजीमध्ये आता आक्रमण कोण असेल, कारण जो जुबेरचा स्पेल आहे तो नक्कीच इथं संपतो. जुबेरच्या या षटकामध्ये हल्ला चढवला गौरवनी, एक देखना फटका खेळला. अगदी एक्स्ट्रा कव्हरेजमध्ये जेव्हा जेव्हा लॉफ्टेड ड्राईव्ह आपण पाहतो ना तेव्हा तेव्हा डोळ्याचं पारणं फिटलेलं पाहायला मिळतं. गोलंदाजीसाठी येतोय धर्मराज. धर्मराजचं आव्हान असेल आता स्वप्नील आणि गौरव समोर. येणाऱ्या 2 षटकांच्या पाठीमागे जास्तीत जास्त धावा कशा कुठता येतील यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. आज जे मैदान आपण पाहतोय, अगदी मागील 2 दिवसापूर्वी देखील आपण पाहिलं, माहिती घेतली. या मैदानावरती हे मैदान आज जे पाहता हे एकेकाळी फक्त आणि फक्त मळीचा डोंगर होता. इथं कोणत्याही प्रकारे क्रिकेटसाठी मैदान उपलब्ध नव्हतं, परंतु ते अतिशय सुंदर मैदान आता अलीकडच्या काळात घडणार आहे. याही पेक्षा सुसज्ज पद्धतीने या मैदानाची बांधणी केली जाणार आहे, यात मात्र शंका नाही. अर्थातच यात जबरदस्त फटका या दरम्यान खेळलाय. डीपमध्ये खेळाडू आहे, जबरदस्तरित्या थांबवला देखील. 100 एफर्ट संघासाठी निश्चितपणे 2 धावा वाचवल्यात. सातत्याने या मैदानाच्या रचनेचा उल्लेख आपण करतो. या मेहनतीमध्ये नक्कीच पानसळ क्रिकेट क्लब या संपूर्ण टीमचं महत्वाचं योगदान राहणार आहे. गाडी दिसते ना मला, डायरेक्ट मैदानात ही ओव्हर झाली. आखूट टप्प्याला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल देखील होईल. बॅकवर्ड साइड डिव्हिजन मध्ये निष्ठून जाईल चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. मस्तक पे दस्तक येतोय महत्वपूर्ण चौकार. मिळतील धावा 4. अडचणींना आम्ही घाबरत नाही, जिद्दीचा दम आमच्या उरात आहे. समोर वादळ जरी आले तरी पाय घट्ट राहून उभं राहायचं हेच आमच्या रक्तात आहे. सीमेवरती लढणारा हा जवान स्वप्नील मांढरे क्रिकेटच्या मैदानावर देखील लढवय्याची भूमिका त्याने पार पाडलेली आहे, ती पार पाडत राहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. यावेळी मात्र बॅटची कडा, नशिबाची साथ, नशिबाच्या घोड्यावर स्वार. मिळतील धावा 4. हा येतोय महत्वपूर्ण चौकार. आज 2 पुनर्वसन संघ सांगेल धावा येऊ द्या, कशा येऊ द्या, धावांची गरज आहे. धावांसाठीच तर धावा सुरू आहे. भुईंजगावचे विद्यमान उपसरपंच, द्वितीय नागरिक, सन्माननीय आदरणीय शुभम अण्णासाहेब पवार यांचं शुभ आगमन होत आहे. मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपल्या उपस्थितीने या स्पर्धेचा दर्जा उंचावतोय. मान्यवरांना विनंती करेन आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. या दरम्यान मिसफील्ड आला द बॉल क्रॉस द बाउंड्री लाईन. जबरदस्त फटका यायला. पुन्हा एकदा नशिबाची साथ आणि ती साथ गरजेची आहे. फॉर्च्यून फेवर्स द ब्रो. आणखी एक लाजवाब चौकार, चौकारांची हॅट्रिक.
त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय शुभम अण्णासाहेब पवार साहेब यांचे समर्थक, यांचे सहकारी सन्माननीय आदरणीय अनुप जाधवराव, त्याचबरोबर सन्माननीय कुणालजी जाधव, त्याचबरोबर कुणालजी तांबोळी हे देखील उपस्थित होत आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. मान्यवरांना विनंती असेल आपण कृपया मंचावरती स्थानापन्न व्हा. या दरम्यान डॉट बॉलने षटकाची सांगता 39 रन्स, 39 धावा धावफलकावरती. अनेक मान्यवर आपल्यासोबत जोडले जाणार आहेत, अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. अर्थात भुईंजगावचे द्वितीय नागरिक विद्यमान उपसरपंच सन्माननीय शुभम अण्णासाहेब पवार हे देखील उपस्थित झालेत. विजय गायकवाड सर आहेत. त्याचबरोबर संपूर्ण पांचाळ क्रिकेट क्लब चे सहकारी आता या मॅच साठी हळूहळू जोडले जात आहेत. फायनलचा थरार रंगलाय आणि या मॅच मध्ये वारंवार छोटे मोठे ट्विस्ट येत आहेत. कधी धावा येत आहेत, कधी विकेट्स येत आहेत, परंतु कहानी में ट्विस्ट तो जरूर आते रहते हैं, लेकिन जीत उसी की होती है दोस्तों जो अंत तक टिके रहता है. आणि मैदानाच्या आतमध्ये शेवटपर्यंत कोण झुंज देईल यावरती बरेच समीकरण ठरणार आहेत, बिघडणार आहेत. कारण जिद्दीचा प्रवास कधी रिकामा हाताने परत जात नाही. जिद्दीचा प्रवास तुम्हाला यशाच्या दिशेने घेऊन जातो आणि तो जिद्दीचा प्रवास आता पार पडत असताना मैदानाच्या आतमध्ये नीरा टायगर्स संघाकडून साहिल दाखल होत आहे. साहिलच्या माध्यमातून सातत्यपूर्वक शेवटचं षटक हाताळलं गेलं आणि शेवटचं षटक हाताळत असताना कशा पद्धतीनं साहिल फटकेबाजी साहिलवरती आक्रमण चढवलं जाईल यासाठी गौरव आणि स्वप्नीलचा प्रयत्न राहील. मी म्हणेन धावसंख्या बऱ्यापैकी आलेली आहे, कारण शुभम सर आपण सातत्याने म्हणतोय जेव्हा जेव्हा मोठी मॅच असते ना, स्कोरबोर्डपेक्षा तो दबाव समोरच्या संघाला धावा उभारायच्यात, तुम्ही उभारलात, तो मानसिक दबाव असतो. यावेळी मात्र स्टेप आउट आडावटने खेळण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड द ऑफ स्टंप हाताला गेला चेंडू, संधी दिली जात नाहीये गौरवला. सायकोलॉजिकल दबाव टाकण्याचा प्रयत्न राहील, परंतु त्यासाठी या षटकात किती धावा जोडल्या जातील याकडे लक्ष असेल. महत्वाचं ठरणार आहेत येणारे 5 चेंडू. यावेळी मात्र बागफुटवरती खेळत असताना कव्हरच्या दिशेने ढकलल्या फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू आहे. इथं मात्र चेंडू पकडत असताना थोडीशी गडबड, तिसरा धावेचा प्रयत्न जरूर होतोय. थोडस ताळम्यात गडबड, मात्र ती गडबड इथं घोटाळा करून जाते. 2 पूर्ण केल्यानंतर तिसरीच्या प्रयत्नात गौरवपूर आक्रमक परंतु छोटेखानी खेळी इथं थांबते. थांबावं लागेल गौरवला. महत्वपूर्ण निर्णायक क्षणांमध्ये मैदानाच्या आतमध्ये सोमनाथ मांढरे दाखल होतोय. श्री नवलाई देवी चषक चिंदवली एक मानाची, प्रतिष्ठेची, दर्जेदार अशी स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी जर आपण पाहिलं ना, आजच्या दिवसामध्ये मी मान्यवरांना सांगू इच्छितो, अगदी पुणे जिल्ह्यातून संघ आलेत. भोर तालुक्यातून एक संघ आपल्या सेमीफायनलसाठी पात्र झाला, एक संघ पुरंदर तालुक्यातून, एक सातारा तालुक्यातून, तर आपल्या वाई तालुक्यातून एक तुल्यबळ संघ अर्थात 2 पुनर्वसन यांना आपण फायनलमध्ये खेळताना पाहतोय. म्हणजे संपूर्ण पुणे जिल्ह्यापर्यंत आपल्या या स्पर्धेची ख्याती पसरली आहे. पांचाळ क्रिकेट क्लब यांच्या पुढाकाराने सजलेला क्रिकेटचा थरार श्री नवलाई देवी चषक चिंदवली पहिलं पर्व अगदी यशस्वीरित्या आज पार पडत आहे. आणि इथं स्लॉक करण्याचा प्रयत्न, स्विंग आणि मिस, डॉट बॉल. निर्धाव स्वरूपाचा प्रत्येक चेंडू हृदयाचे ठोके असंतुलित करतो. इथं प्रेक्षक वर्ग इच्छुक आहे मोठ्या फटक्यांसाठी, मोठे फटके पाहण्यासाठी, परंतु फलंदाजांचं वर्चस्व असणाऱ्या खेळामध्ये गोलंदाज जेव्हा जेव्हा छाप सोडतात ना, तेव्हा मॅचची रंगत आणखी वाढते. यावेळी मात्र फटका फसला, हवेमध्ये आहे, डाऊन द बॉल, स्वतः साहिल येतील, पकडतील का कॅच. इथं मात्र गडबड झाली. अखेरच्या क्षणी धर्मराजनं टिपला जाईल, विकेटचं पतन. स्वप्नील मांढरे बॅक टू पवेलियन. प्रेक्षक वर्गासाठी एक जबरदस्त ऑफर आहे. अर्थात प्रेक्षक गॅलरीमध्ये जेवढे प्रेक्षक आहेत सर्वांसाठी संधी आहे. जर षटकार जो मारला जाईल त्या चेंडूवरती तुम्ही जर कॅच पकडली तर बाउंड्रीच्या बाहेरच्या बाजूला, लक्षात घ्या, षटकारासाठी, तर सन्माननीय आदरणीय भुईंजगावचे विद्यमान उपसरपंच शुभम अण्णासाहेब पवार यांच्याकडून तुम्हाला 500 रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाणार आहे. परंतु तो बाउंड्रीच्या बाहेरचा कॅच तुम्हाला पकडायचा, लक्षात घ्या. प्रेक्षक वर्ग तुमच्यासाठी ऑफर आहे. ऑफरचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्या. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज दाखल होतोय.
वरती अजिंक्य अगदी निष्फळ झाले. यष्टिरक्षकाच्या माध्यमातून त्याचा पुरेपूर फायदा दोन्ही फलंदाजांनी उठवलाय. चोरटी धाव 22च्या रूपामध्ये धावफलकात ऍड होईल. आणि आता मात्र महत्वपूर्ण निर्णायक अखेरचा एक चेंडू, कारण या षटकात धावा आलेल्या नाहीयेत. सोमनाथकडे क्षमता आहे फिनिशिंग टच देण्याची. 42 धावा धावफलकावरती आहेत. लो स्कोरिंग बॅटल आणखी एक आपण पाहतोय. नीरा टायगर्स सातत्यपूर्वक अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली या संघाने. सोमनाथच्या बॅटमधून अगदी आडाबटने खेळायला फटका नक्कीच बॅटच्या टोएंडला लागतोय. काव कॉर्नर रिजनमध्ये संतोष आहेत, त्यांच्या माध्यमातून थांबवण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. कीपर एंडला फेकी करा, फेकी जरूर, परंतु विकी नवले तयार आहेत. अगदी वाऱ्याच्या वेगाने येतील, चेंडू पकडतील धावचूच्या स्वरूपात. विकेटचं पतन. 44 धावा धावफलकावर. विजयासाठी 30 चेंडू 45 धावांचं असेल लक्ष्य. खेळाडूंना विनंती असेल, आपण मैदानाच्या आतमध्ये येताना बाहेर जाताना लाईनअप करून दाखल व्हायचंय. आपल्यासोबत जोडले गेलेत अनेक मान्यवर. अर्थातच मी सर्वप्रथम आमंत्रित करेन ब्रिज गावचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय आदरणीय शुभम अण्णासाहेब पवार यांना. प्लीज आमच्यासोबत आपण जोडलं जावं. अर्थातच आजच्या या आधुनिक काळामध्ये मोबाईलचं जग आहे. मोबाईलचा विळखा तरुण पिढीभोवती पडलाय, परंतु या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी अगदी या क्रिकेटच्या दर्जेदार स्पर्धा अर्थातच मोलाची भूमिका बजावतात. आपल्या माध्यमातून देखील अगदी यंदाच्या WPLच्या पर्वामध्ये सहभाग नोंदवला गेला. नक्कीच फक्त सहभाग नाही तर आपल्या संघानं अमोल कदम यांच्या नेतृत्वाखाली बक्षीस देखील पटकावलं. आणि आपली भूमिका या तरुणांना मोबाईलच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी महत्त्वाची राहिली आहे. अगदी काय सांगाल या क्रिकेटवरच्या प्रेमाबद्दल? नवलाई देवी चषक चिंदवली, सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो की त्यांनी मला इथं आमंत्रित केलं. सामने अनिकेत सर 5-6 दिवस झालं चालले आहेत ना, 5-6 दिवस झालं सामने चालू आहेत. म्हणजे आता नाव कुणाचं घेऊ शकत नाही. जेवढ्यांनी हे सामने घेण्यासाठी प्रयत्न केले, माझ्या मते ग्राउंड पण सर चिंदवलीच्या मुलांनीच केलं माझ्या माहितीनुसार. म्हणजे जे 5-6 महिने झालं त्यांचं ग्राउंडसाठी धडपड चाललेली. त्यांनी अतिशय चांगलं नियोजन केलं आहे. 2-3 दिवस झाले याचं चाललेलं. आज अनिकेत सर म्हणले की आज बक्षीस वितरण आहे या. तर अतिशय चांगलं नियोजन केलं आहे. आणि नियोजन करत असताना ज्यांनी हे नियोजन करण्यासाठी ज्यांनी बाबा स्पॉन्सरशिप केली, सहकार्य केलं, त्या सर्वांचेच मी आभार मानतो. जेणेकरून आज दानशूर माणसं अजून आपल्या समाजात आहेत, त्यामुळेच अशाच प्रकारच्या टुर्नामेंट चांगल्या रीतीने पार पडत आहेत. आणि मुलं इकडं तिकडं इतर गोष्टींच्या म्हणजे व्यसना असू काय इतर गोष्टी कुठल्याही असू ह्या नादी लागण्यापेक्षा आज ह्या म्हणजे मोबाईलकडून ग्राउंडकडे येत आहेत ते अशा लोकांमुळे. त्यामुळे मी त्यांचे बी आभार मानतो आणि सर्व खेळाडूंचे बी आभार मानतो आणि आयोजकांचे बी मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद सर. आणि अगदी येणाऱ्या काळामध्ये सन्माननीय शुभम अण्णासाहेब पवार यांच्या माध्यमातून देखील क्रिकेटच्या स्पर्धा नक्कीच आपल्या भेटीला येणार आहेत, यात तीळ मात्र शंका नाही. आणखी एक व्यक्तिमत्व आपल्यासोबत जोडलं जातं. अर्थातच नक्कीच काही व्यक्तिमत्व आहेत, त्यांची आपल्याला मुलाखत घेणं गरजेचं आहे, ती घेणार आहोत. आपण प्रथम फायनलचा आनंद घेऊयात. फायनल नंतर आपण मान्यवरांकडे वळणारच आहोत. एक जबरदस्त मॅच आली आपल्या भेटीला. अर्थातच चिंदोली गावचे युवा उद्योजक सन्माननीय आदरणीय आदित्यजी इतापे हे देखील उपस्थित होत आहेत. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि मोठी मॅच म्हटलं की मोठा खेळाडू जबाबदारी खांद्यावर घेतो. पहिल्या षटकात या मॅच मध्ये सुशांत शिंदे दाद्या पहिलं षटक हाताळेल.
महत्वाची मॅच आहे. धावफलकावर धावा नाही आहेत. सुशांतकडे जबाबदारी. समोर विकी नवले. पहिला चेंडू फायनलचा थरार. अकोटप्याचा चेंडू आडाबॅटने खेळलाय. डीप मध्ये स्वप्नील तयार आहेत. स्वप्नीलच्या माध्यमातून चेंडू फील्ड केला जाईल. सिंगल बरोबर सावध सुरुवात. 45 धावांचं लक्ष छोटं आहे परंतु लढाई मोठी आहे. छोटा टोटल बडा बॅटल. लो स्कोरिंग थ्रिलर हाय व्होल्टेज ड्रामा आपल्या भेटीला आलेला आहे. या मॅच मध्ये महत्वाची राहणार आहे सुशांतची भूमिका. यामध्ये आहे चेंडू. मिडॉपचा फिल्डर कॅच सुटली. सचिन दिल गलती करे बेटा आहे. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. कॅच सुटली. जखमेवर मीठ देखील निष्ठून गेला चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. महत्वपूर्ण चौकारासह 4 धावा देखील धावफलकामध्ये होतील ऍड. प्रत्येक कॅच महत्वाचे. प्रत्येक मुवमेंट महत्वाचे आहे या मॅच मध्ये. 45 धावा अर्थात बँक बॅलन्स कमी आहे तुमच्याकडे. धावांचा खर्च करताना तुम्हाला खूप विचारपूर्वक करावा लागणार आहे. या महत्वाच्या मॅच मध्ये लढावी लागणार आहे कारण ही लढाईच तुमची ओळख निर्माण करणार आहे. या मॅच मध्ये पराभव विजय या नंतरच्या गोष्टी आहेत परंतु संघर्ष कसा राहील. पुन्हा एकदा फटका खेळला. यावेळी मात्र संधी दिलेली नाहीये. ओव्हर बॉलर सेड डाऊन द ग्राउंड. जबरदस्त फटका. शुभमचा क्लासिकल हिट. ब्रँडेड चौकार. नक्कीच अडचणीच्या काळामध्ये संघासाठी योगदान दिलंय शुभमने आतापर्यंत. गोलंदाजी करत असताना जबरदस्तरित्या षटकं हाताळली आहेत. आता मात्र फायनलच्या या थरारामध्ये आक्रमण चढवलंय. जबरदस्त सुरुवात केलेली आहे. जीवनदान अगदी म्हणावं लागेल मागच्या चेंडूवर मिळालं. तदनंतर मात्र अगदी कॉपीबुक क्रिकेट स्ट्रोक पाहायला मिळत आहेत शुभमच्या माध्यमातून. पुन्हा एकदा यावेळी लॉफ्ट केलाय. मिडॉनच्या डोक्यावरून सलगचे 3 चेंडू. सलगचा 3रा चौकार. सेनापतीवर चढवला हल्ला. सेनेचा आत्मविश्वास गारद करण्यासाठी प्रयत्नशील आहे शुभम सातत्यानं. अगदी विकी नवलेची चर्चा आपण केली. विकी नवले स्टार क्रिकेटर परंतु आउट ऑफ द सिलेबस ज्या पद्धतीने एखादा प्रश्नपत्रिकेमध्ये येतो आणि विचार करायला भाग पाडतो तशा प्रकारे प्रश्न उपस्थित केलेत शुभमनी. सातत्याने केलेत. यावेळी मात्र पुन्हा एकदा बॅटची टॉपेज आहे. एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये खेळाडू जरूर. सिंगल कंप्लीट. विकी नवले यांची चर्चा आपण सातत्याने का करतोय. 40+ चे खेळाडू आहेत. अगदी सातत्यपूर्वक महाराष्ट्र बाहेरचं क्रिकेट त्यांनी गाजवलंय. ओपनच्या क्रिकेटमध्ये सातत्यानं मोठमोठ्या स्पर्धा या खेळाडूने गाजवलेल्या आहेत. क्लासिकल खेळाडू आहे आणि तो अनुभव संपूर्णपणे या स्पर्धेत देखील त्यांनी पणाला लावलाय. यावेळी मात्र चांगला चेंडू हाताळलाय दादा यांच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू. या निर्धाव चेंडू बरोबरच षटकाची होईल सांगता पहिल्या षटकात आल्या 14 धावा. थोडीशी विरोधाभास दर्शवणारी सुरुवात म्हणावी लागेल परंतु सुरुवात कशी झाली यावरून तुमच्या क्रिकेटची मॅचची दिशा ठरत नाही. रादर क्रिकेट असो की आयुष्य. सुरुवात खडतर झाली. अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागला तरी शेवट तुम्ही कशा पद्धतीने करता. तुम्ही त्या संकटांचा सामना करताना झुंज कशा प्रकारे देता. लढाई कशी लढता यावरती तुमचं पुढचं यश अवलंबून असतं. अर्थातच इफ एंड इज वेल देन ऑल इज वेल असं आपण म्हणतो. सुरुवात महत्वाची नाहीये तर त्या सुरुवातीतून सावरून तुम्हाला पुढे जात असताना वाटचाल सुखाची कशी होईल यासाठी प्रयत्न करायचा आहे. इथं मात्र तेजस शिंदेच्या हातामध्ये चेंडू आहे. फलंदाजीमध्ये आज फायनल मध्ये नक्कीच निराशा हाती आली परंतु चेंडू हातात आलाय. अष्टपैलू खेळाडूंची ही खासियत असते. संधी तुम्हाला पुन्हा एकदा मिळते. यावेळी शुभम मात्र आत्मविश्वास अगदी गगनामत मध्ये मावेना असा आहे शुभमकडे. आज ज्या पद्धतीने स्ट्रोक मेकिंग करतोय त्याच्या बॅटमधून अगदी ज्या पद्धतीनं बॉल आदळल्यानंतर आवाज येतोय. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. अगदी विकी नवले यांची चर्चा आपण करतोय परंतु शुभम यांनी प्रभावित केलाय सातत्यपूर्वक. लॉफ्ट केलाय. अगदी चिप शॉट लॉंगॉनच्या दिशेनं व फील्ड करण्याचा प्रयत्न. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तिथं मात्र फेकी खराब. 2 धावा यशस्वीरित्या होतील पूर्ण.
थोडीशी चपळता दाखवावी लागेल मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंना. अस्तित्वाची लढाई, संघर्षाची लढाई, श्री नवलाई देवी चषक चिंदवली मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा. या स्पर्धेमध्ये पहिल्या वहिल्या पर्वाचा कोण ठरणार मानकरी, यासाठी चाललाय हा संघर्ष. पुन्हा एकदा लॉफ्ट केला, यावेळी हवेमध्ये आहे सोमनाथ मांढरे. एफर्ट आहे परंतु एफर्ट कामी येत नाहीये. निष्ठून जातोय चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. तडक फडक बेधडक फटका कडक लाजवाब फुल फ्लो ऑफ द बॅट, प्युअर टायमिंग, प्रॉपर क्लासिकल हिटिंग. शुभम, काय अंदाज आहे फलंदाजीचा. या फटक्याच्या मागे कोणती ताकद प्रदान केली नाही, फक्त बॅटचा फेस खोलला आणि चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. पुन्हा एकदा यावेळी अलॉंग द कार्पेट सेन्सिबल क्रिकेट. ढकललाय फक्त चेंडू, थांबवला जाईल जरूर लॉंगांवरती झोरोच्या माध्यमातून, परंतु कौतुक आहे शुभम ज्या पद्धतीनं. सर्वात महत्वाचं क्रिकेटमध्ये काय माहितीये का, हेड पोझिशन. तुमची हेड पोझिशन महत्वाची, फुटवर्क महत्वाचा, त्याबरोबर त्या डोक्याच्या आतमध्ये जो तुमचा मेंदू आहे तो कशा प्रकारे विचार करतो ते देखील महत्वाचं. फक्त षटकार चौकारांचा खेळ न खेळता एकेरी वेळ धावा कशा जोडता येतील, चांगल्या चेंडूचा सन्मान देत असताना सिंगल आणि डबलच्या जोरावर समोरच्या संघावर अतिरिक्त दबाव कसा टाकता येईल, यासाठी सातत्यानं प्रयत्न राहिला निरा टायगर्सचा. शुभमच्या माध्यमातून अगदी मागच्या चेंडूवर घेतलेली चिकी सिंगल असेल, या चेंडूवर ते बॅकफुटवर जात असताना कव्हरच्या दिशेने खेळला गेलेला विकी नवले यांच्या बॅटमधून खेळलेला हा फटका असेल, हा पूर्ण क्लास दाखवतोय, अनुभव दाखवतोय. संपूर्ण भारतभर क्रिकेट खेळलेल्यानंतर जो अनुभव कमावलाय तो इथं पणाला लावला विकी यांनी. यावेळी मात्र टॉपेला हवेमध्ये देखील पकडला कॅच, बिग विकेट. देर आहे दुरुस्त आहे, विकेट आली आहे. या विकेट नंतर कमबॅक होणार का. अगदी मागच्या सामन्यात देखील आपण पाहिलं सूरज माताळे यांनी एक षटक हाताळलं, त्या षटकात ज्या पद्धतीने गोलंदाजी केली. 18 चेंडू 15ची गरज होती, ती मॅच देखील 7 चेंडू 7 धावांपर्यंत बनवली. ती मॅच बनवण्याचं काम या विकेट नंतर होणार का. मैदानाच्या आतमध्ये जुबेर दाखल होतात. जुबेरनी अगदी पहिल्या षटकातच कंबरड मोडण्याचं काम केलं होतं. सलगच्या 2 षटकात 2 चेंडूंमध्ये 2 विकेट मिळवल्या होत्या आणि धावफलकाला अगदी पहिल्याच षटकात ब्रेक कसा लागेल याची काळजी घेतली होती. या बिग फायनलमध्ये जुबेरकडे आता बॅटिंगची जबाबदारी आहे. धावा धावफलकावर लागतात त्या 25, अजूनही 19 चेंडू 20 धावा. मॅचमध्ये अजूनही काही घडू शकतं. क्रिकेट इज अ ग्रेट गेम ऑफ अनसर्टन्टी असं उगाच म्हटलं जात नाही. हा एक अनिश्चिततेचा खेळ आहे. इथं एकच गोष्ट निश्चित, कोणतीच गोष्ट निश्चित नाही आहे. संघर्ष तुम्हाला करावा लागेल, संघर्ष अटळ. संघर्ष जर यशस्वीरित्या पार पडला, तुम्ही जर मेहनत मनापासून घेतली तर मात्र यश देखील निश्चित आहे. परंतु यशाची निश्चिती करण्यापूर्वी तुम्हाला हे सुनिश्चित करावं लागेल की ही मॅच शेवटच्या क्षणापर्यंत कशी खेचता येईल. कारण या मॅच मध्ये 19 चेंडू आता 20 धावांचं समीकरण आहे. शुभमचा खेळ महत्वाचा राहणार आहे. शुभमला टॅकल कशा प्रकारे करेल दोनचा संघ, 2 पुनर्वसनचा हा संघ, ते महत्वाचं. कॅचेस पकडावे लागतील. जो इम्पॉर्टंट कॅच पहिल्या चेंडूवरती जो शुभमनी संधी दिली होती, तिथं जर सोनं झालं असतं तर चित्र वेगळं असतं. परंतु क्रिकेट जर त्यावर चालत नाही मित्रांनो, आज आता इथे या क्षणाला काय होईल त्यावरती सगळं अवलंबून आहे. यावेळी मात्र चेंडू हाताळण्याचा प्रयत्न उजव्या डाव्या अगदी वरून जातोय. निर्धाव स्वरूपाचा या चेंडूनं षटकाची होईल सांगता. एक षटकार वगळता चांगलं षटक तेजसच्या माध्यमातून हाताळलं जातं. या षटकाबरोबरच धावफलकावरती 1 गडी बाद 25 धावा, 18 चेंडू 20चं समीकरण. या समीकरणामध्ये आता गणित आखावे लागणार आहेत. रचना, व्यूहरचना महत्वाची. या व्यूहरचनेतून चक्रव्यूह आखावे लागेल. ते चक्रव्यूह आखल्यानंतर ते भेदून देण्याचं कार्य पार पडू देऊन चालणार नाहीये. हे षटक कोण हाताळलेलं याकडे नजरा असतील. या निर्णायक षटकामध्ये स्वप्नील मांढरे फौजी यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. अठरा चेंडू 20 धावांची आवश्यकता आहे. स्वप्नील मांढरे जिद्द आणि चिकाटी ठेवावी लागेल, कारण वेळ बदलायची असेल तर तुम्हाला स्वतःवरती आत्मविश्वास ठेवावा लागेल.
पहिला चेंडू लप करण्याचा प्रयत्न जबरदस्तीरित्या एक्झिक्यूट केला हा चेंडू. अशा प्रकारच्या गोलंदाजीची तर आवश्यकता आहे दोन पुनर्वसन संघाला. तिसरा षटक म्हणजे मुव्हिंग ओव्हर ऑफ द मॅच. 5 षटकांच्या मॅच मध्ये फौजी यांची ओव्हर महत्वाची राहणार आहे. लढवय्या आहे, लढायचं कसं आहे या खेळाडूला शिकवायची गरज नाही आहे, कारण रक्तातच लढणं आणि फक्त लढणं आहे. मैदानाच्या आतमध्ये ही मुलुक मैदानी तोप गरजणार का दोन पुनर्वसन संघासाठी महत्वपूर्ण राहणार आहेत पुढचे 5 चेंडू. यावेळी आडाबाटनं खेळा, शॉट ऑफ पूल अगदी डीप मध्ये खेळाडू तैनात आहे, वाऱ्याच्या वेगाने येतोय, चित्ताची चपळाईने खेळपट्टीवर फलंदाज देखील धावतात. थोडीशी फेकी चांगली हवी आहे, तुम्हाला क्षेत्ररक्षणामध्ये दिरंगाई करून चालणार नाहीये, धावा कमी आहेत तुमच्याकडे. मन के जीते जीते मन के हारे हार, हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार, उन पर है धिक्कार जो देखे ना सपना, सपने देखने का अधिकार असल अधिकार आहे अपना. मोठी स्वप्न पाहायला घाबरू नका, परंतु पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरण्यासाठी मेहनत करायला देखील कमी पडू नका, कारण आता केलेली मेहनतच तुम्हाला उद्याच्या यशाचे शिल्पकार म्हणून पुढे आणणार आहे. मेहनत करावी लागेल, लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. अकुटापदा चेंडू आडाबाटनं समोरच्या बाजूला खेळला आहे, लॉंगॉनवरती गौरव आहे, गौरवच्या माध्यमातून थांबवला चेंडू, परंतु अगदी थोडासा फंबल आणि छोट्याशा चुकीचाच शोध घेतोय शुभम आणि त्याचा पुरेपूर फायदा अगदी लगेच उठवतोय. एकाला 2 मध्ये कसं बदलायचं हे शुभम कडून शिकायचं आहे. मोठे पटके खेळले जात नाहीयेत, सिंगल आणि डबलचा सातत्यानं खेळ केला जातोय. धावफलक पुढे ठेवण्यासाठी प्रत्येक चेंडूवर षटकार खेळण्याची आवश्यकता देखील नाहीये हे शुभम सांगतोय. यावेळी मात्र जबरदस्त चेंडू, गुड लेंथ आउटसाइड ऑफ स्टंप. अगदी यावेळी संधी दिलेली नाहीये, अगदी बॅट उचलेपर्यंत निष्ठून गेला चेंडू. या प्रकारचे डॉट बॉल्स गरजेचे आहेत. समीकरण अजूनही सोपं राहिलेलं नाहीये. 14 चेंडू 16, 2 चांगले चेंडू गणित पुन्हा बदलू शकतात. आव्हान खडतर आहे, परंतु अशक्य नाहीये. हाफ ट्रॅकर राखून टप्प्याचा चेंडू, दोन्ही पाय हवेमध्ये ठेवत सचिन तेंडुलकर सर यांच्या पद्धतीत अप्परकटचा प्रयत्न होता, परंतु चेंडू निष्ठून जातोय, वाऱ्याच्या वेगाने जातोय. एक चांगला चेंडू अजून हाताळायचा आहे. स्वप्नील मांढरे पुनरागमन करून देऊ शकतो संघाला. इथं मेहनत करावी लागेल, कारण मेहनतीची तलवार जिथं चमकते ना तिथं नशिबाला देखील गुडघे टेकावे लागतात. ती मेहनत करावी लागेल, लढावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. संघर्ष अटाळे मित्रांनो. तुम्हाला 13 चेंडूच्या पाठीमागे 16 धावांचा बचाव करायचा आहे. शुभमकडे लक्ष असेल. शुभमचा खेळ महत्वाचा राहील या संपूर्ण समीकरणामध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केले जात आहेत. नक्कीच ते बदल नशिबामध्ये बदल करतील का संघाच्या, हे मात्र पाहायचं आहे. रणनीती आखली जाते, चक्रव्यूह विणलं जातं, जाळ्यामध्ये फलंदाजाला अडकवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले जात आहेत, परंतु शुभम देखील हुशार आहे, चतुर आहे, चालाक आहे, सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. यावेळी पहा क्षेत्ररक्षक आतमध्ये घेतला, शफल झाला, फटका लगावला, निष्ठून चाललाय चेंडू सीमारेषे पार. हा बदल मात्र फायद्याचा ठरला नाहीये. या चौकारानं धावफलकाला पुन्हा आलाय चांगला आकार. 5 चेंडूंच्या पाठीमागे घेतलेली मेहनत एका चौकारानं पुन्हा एकदा अडचणीमध्ये आलाय संघ. या चौकारासोबत 33 वरती धावफलक, 12 चेंडू 12ची गरज. बारा चेंडू 12ची गरज. दाद्याला दादागिरी मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल. मला आठवतंय महाबळेश्वर मध्ये मला वाटतं KSK ची मॅच होती अनिकेत सर. 6 चेंडू 8ची गरज होती आणि या पट्ट्यानं त्या 8 धावा. प्रीमियम फलंदाज, स्टार बॅट्समन अगदी समोर होते, आयकॉन खेळाडू, मुंबई नगरीमध्ये खेळ खेळू दिला नाही, 8 धावा करू दिल्या नाहीत. क्षमता आहे दाद्याकडे. मिस्टर WPL चा किताब दाद्यानं पटकावलाय. अवघ्या 6 चेंडू 8चा बचाव करताना 5 धावा खर्च केल्या होत्या. आज 6 चेंडू 8 नव्हे तर 12 चेंडू 12. आव्हान मोठं आहे, खडतर आहे, मॅच मोठी आहे, फायनल. अगदी या खेळाडूच्या नावावर, आपल्या कर्तृत्वाने, आपल्या बॅटिंग बॉलिंग ऑलराऊंडर प्रदर्शनाच्या जोरावर गोल्डन चेन, 2 व्हीलर अशी अनेक बक्षिसे नावे केली आहेत. आज मात्र गावासाठी लढायचंय आणि गावासाठी लढणारा सज्ज आहे खेळाडू. जबरदस्तरित्या हाताळला चेंडू. अगदी
1 फॉर दी ओव्हरचा पंचांचा आहे इशारा. डॉट बॉल. जुबेर अगदी चारी मुंडाची त्या चेंडूवरती सातत्याने हे चेंडू हाताळायचे. अगदी सूरज माताळेला आपण मागच्या मॅचमध्ये पाहिलं संघर्ष करताना. तोच संघर्ष करण्याची ताकद आहे दाद्याकडे, कारण दाद्याची दादागिरी संपूर्ण तालुक्याने पाहिलेली आतापर्यंत. पुन्हा एकदा जबरदस्तरित्या हाताळला जातोय चेंडू. सुशांत शिंदे हे नाव सुवर्णाक्षरात वारंवार लिहिलं गेलंय. मग वाई प्रीमियर लीग असो की मुंबई नगरीमध्ये खेळल्या जाणाऱ्या मोठमोठ्या स्पर्धा, अगदी खाराडी चषक असेल किंवा VSP ट्रॉफी, अगदी मोठमोठ्या दर्जाच्या अनेक दर्जेदार स्पर्धा गाजवणारा खेळाडू, अगदी कोकण परिसरातील क्रिकेट देखील या खेळाडूने गाजवलाय. ती जिद्द दाखवली जाते. हवेमध्ये चेंडू लटकलाय. डाऊन द बॉल. फिल्डर पकडलाय कॅच. मेक्स नो मिस्टेक. बिग विकेट डाऊन. दादाची दादागिरी दोन संघाला पुनरागमन करून देणार का हे मात्र पाहायचं. वारंवार सातत्यानं अगदी या खेळाडूचं कौतुक किती करायचं. क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवतोय, परंतु व्हॉलीबॉलमध्ये देखील हा चॅम्पियन आहे. आणि या खेळाडूचं सर्वात महत्वाचं क्वालिटी कोणती जर सर्वात आवडत असेल ना सर, ती म्हणजे त्याची जिद्द, चिकाटी, हार न मानणं ही महत्वाची त्याची क्वालिटी आहे. कधीही हार मानत नाही हा लढवय्या. कारण आपण नेहमी म्हणतो ना, हारा वही जो लढा नाही. लढणं ही त्याची ताकद. कितीही संघर्षपूर्ण परिस्थिती असू द्या, कितीही अडचणी असू द्या, कारण त्याचं आयुष्यात अडचणींमध्ये गेलंय. खरं तर त्याचा आयुष्याचा संपूर्ण प्रवास अडचणींचा राहिलाय. अगदी लहान वयापासून इथपर्यंतचा प्रवास सुखाचा राहिलेला नाहीये. आणि या प्रवासामध्ये अगदी कमी वयात वडिलांचं छत्र हरपल्यानंतर आपल्या क्रिकेटच्या जोरावर आपल्या आयुष्याला कलाटणी दिली या खेळाडूनं. सुशांत शिंदे दाद्या. आजच्या मॅच मध्ये कोण जिंकणार हे महत्वाचं नाहीये, तर कोण जास्त लढलं हे देखील महत्वाचं राहणार आहे. कारण जेव्हा विजय पराभवापेक्षा तुमच्या संघर्षाची चर्चा जास्त होईल ना, तेव्हा खऱ्या अर्थानं तुमचं नाव संपूर्ण परिसरामध्ये गाजतं. हा चेंडू महत्वाचा. यावेळी फुल केलाय. हवेमध्ये आहे. फिल्डर येईल. कॅच सुटतोय. कॅच सुटली की मॅच संघर्षाला सोबत हवी आहे. एकटा काही करू शकत नाही खेळाडू. सांघिक खेळ आहे क्रिकेट. एक साथ एकजुटीने तुम्हाला खेळावं लागेल. कॅचेस पकडावे लागतील. ही क्रुशियल मुवमेंट होती मॅच मधली. दादा यांनी काय गोलंदाजी केली. हा चौकार जर थांबतोय ना, मॅच बदलते. कॅच होती महत्वाची. अगदी कंबरडा मोडू शकले असते नीरा टायगरचं. संतोष मोठेकडे क्षमता आहे. इथं ही कॅच खूप इम्पॉर्टंट. दादा अजूनही खचणार नाही. लढणार हा लढवय्या. लढणं त्याला माहिती आहे. लढणं त्याच्या रक्तात आहे. जबरदस्त अप्रतिम चेंडू हाताळलाय, परंतु चोरटी धाव घेतली जाईल. एक धाव रोखायची आहे मित्रांनो. एका धावेसाठी संघर्ष केला जातोय. जर तरवर क्रिकेट चालत नाही. आज आता या क्षणी तुम्हाला प्रत्येक क्षणाचा महत्व तुम्हाला जाणावं लागेल. प्रत्येक क्षण गॅदर करावं लागेल. या क्षणावरती पकड मजबूत करावी लागेल. आलेला प्रत्येक झेल जणू आपल्या हृदय हवेमध्ये आहे. ते खाली पडलं तर आपला प्राण जाणार आहे. प्राण जाय पर वचन न जाय या तत्वावरती खेळायचंय. बॅटची एज अगदी गॅप मध्ये जात असताना सिंगल प्राप्त होईल. या सिंगल बरोबरच या षटकात 6 धावा येत आहेत. 6 चेंडू 6चं समीकरण. लढलाय दाद्याने लढाई केली आहे. आता मात्र इथून पुढचा खेळ ठरवणार कोण चर्चा केली जाते. चर्चेतून उत्तर येईल. या महत्वपूर्ण मॅच मध्ये कंबरड मोडावं लागेल कुठेतरी. 6 चेंडू 6. सोमनाथ मांढरे क्षमता आहे याही खेळाडूकडं. सातत्याने तालुक्याच्या क्रिकेटमध्ये याही खेळाडूनं चांगली षटका हाताळली आहेत. कॅचेस विन्स यू मॅचेस. क्रिकेट कोणत्याही प्रकारचा असू द्या मित्रांनो, गली क्रिकेट असो, इंटरनॅशनल, लेदर बॉल असो, टेनिस बॉल अथवा प्लास्टिक बॉल, एक गोष्ट अगदी निश्चित आहे, पकडो कॅच जितो मॅच. कॅचेस पकडणं महत्वाचं. अगदी गेले 4 दिवस सातत्याने आपण पाहतोय ज्या ज्या संघाकडून कॅच सुटले त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. परंतु या अडचणीच्या परिस्थितीमध्ये, संघर्षपूर्ण लढतीमध्ये कोण वर्चस्व गाजवणार. अफाट ऐशा मैदानी तू यशी वेळोवेळी, डाव तुझा येताच जमविशी जपून आपली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडूपैकी, भवताली बघ जन घ्याव्या जोत फासे टाकी. मागे टपला यष्टीरक्षक तुझा उधळणा डाव, या साऱ्यांना चकवशील तरच मिळेल तुझला धाव. चतुर आणखी सावध जो तोच इथे रंगला,
हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. संधी आहे, 6 चेंडू 6 धावा. कोणतंही संकट येतं ना, संकट येतं संधी घेऊन. संकटातून संधी शोधायची कशी हे तुमच्या हातात. शुभम विरुद्ध सोमनाथ, एक महत्वपूर्ण लढाई असणार आहे. 6 चेंडू 6 ची गरज. क्रुशल मोमेंट्स. पहिला चेंडू, फटका हवेमध्ये आहे. विजयाचा षटकार. जबरदस्त फटका लगावलाय आणि पंखांवर ठेवलेला विश्वास, त्याच्या जोरावर घेतलेली भरारी, गगन भरारी. विजेतेपदाचा ठरतो मानकरी. पहिल्या चेंडूवर सुटला झेड, तदनंतर मात्र सर्व गोलंदाज याच्या समोर ठरले फेल. शुभम इज द मॅन फ्रॉम नीरा टायगर्स. दुसरीकडे 2 पुनर्वसन. मॅच हरली, परंतु दाद्या आणि संपूर्ण टीम मनमंत्र जिंकून गेली आहे. नक्कीच या महत्वपूर्ण लढाईमध्ये संघर्ष अटळ राहिला. संघर्षाच्या लढाईत अपुरी पडली आहे धाव, परंतु या संघाच्या संघर्षाला सलाम. नीरा टायगर्स आपलं मनपूर्वक अभिनंदन. येस, खेळाडूंना विनंती आहे, अगदी पाण्याचा जार जो आपण सोबत घेऊन गेलाय, येताना प्लीज घेऊन या. भुईजगावचे द्वितीय नागरिक अर्थात विद्यमान उपसरपंच सन्मान्य आदरणीय शुभम अण्णासाहेब पवार यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. सन्मान्य विजय गायकवाड सरांना मी नम्रतेची विनंती करतो, आपण मान्यवरांचा शुभ सन्मान करावा. मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक असणारं श्रीफळ देऊन आपण त्यांचा शुभ सन्मान करणार आहोत. साहेबांच्या उपस्थितीने नक्कीच आपल्या स्पर्धेचा दर्जा उंचावला, शोभा वाढल्या. या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळत असताना खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम साहेबांच्या माध्यमातून केलं गेलंय. अगदी या स्पर्धेचा शेवट होतोय, अगदी काही क्षण राहिलेले आहेत. सन्माननीय आदरणीय आदित्यजी इतापे यांचं देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. अनेक मान्यवरांची महत्वाची उपस्थिती या संपूर्ण स्पर्धेसाठी लाभणार आहे. सन्माननीय आदरणीय मान्यवर सर्व जे आहेत त्या सर्वांचाच मनपूर्वक शब्दसुम्यांनी आम्ही स्वागत करतो. अगदी काही क्षणांमध्ये आपण बक्षीस वितरणाचा सुरेख असा गोड कार्यक्रम पार पाडणार आहोत. परंतु हा कार्यक्रम पार पाडण्यापूर्वी नक्कीच मला